दरम्यान सकाळी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेस सुद्धा आरएसएस प्रमाणे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष असल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच राज्यात भाजपचं सरकार बनलं अशी टीका देखील त्यांनी केली आहे। सोबतच ओवेसीचं नेतृत्व उभं राहिलं तर मुस्लिम मतदार दुरावतील अशी भीती काँग्रेसला असल्यामुळेच ते त्यांना विरोध करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। तीन राज्यों से जो उनको सरकार बनाने का जो मौका मिला है, उससे मैं ये समझता हूं कि उनके दिमाग जो है वो फिर गया है और इसलिए वो हर किसी को दबोचना चाहते हैं, दबाना चाहते हैं और बराबरी का रिश्ता नहीं बनाना चाहती। इसलिए हमने कहा कि ये फ्यूडल पार्टी है। रही बात कांग्रेस की बात, तो दोनों में हम लोग कोई अंतर नहीं समझते, आरएसएस और भी कांग्रेस में, क्योंकि कांग्रेस खुद ही कहती है कि हम सॉफ्ट हिंदुत्ववादी है और आरएसएस जो है हार्ड हिंदुत्ववादी है। जहां संविधान का मामला है आया है कि संविधान चलना चाहिए और वंचितों के लिए संविधान चलना सबसे बड़ी अनिवार्य बात है, इसलिए हम लोग ने कांग्रेस से कहा कि भी अगर समझौता करना है तो हम करने के लिए तैयार है। बराबरी से अगर समझौता होता है तो हम आपके साथ में आने के लिए तैयार है, लेकिन कांग्रेस उसके लिए तैयार नहीं है। आणि एक महत्त्वाची बातमी आहे, उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर त्यांची ही भेट झालेली आहे। त्यामुळे या भेटीमागचं नेमकं कारण काय आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी तपशील सांगतायत। विवेक, नेमकं काय कारण भेटीमागचं, काय या ठिकाणी या भेटी दरम्यान घडलंय? साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे काही वेळापूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर आले होते। राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती, त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। खरं तर मतदारसंघातल्या काही कामासंदर्भात ते आले होते असं सांगण्यात येतंय, मात्र यावेळेस राजकीय चर्चा झाल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार की नाही याबद्दलची चर्चा सुरू आहे। शरद पवार यांनी शिवसेनेचे भोसले आणि उदयनराजे भोसले यांना एका व्यासपीठावर आणलं होतं आणि या संदर्भातले काही संकेत देखील दिलेले होते। पण यापूर्वी पण आपण पाहिलं की राष्ट्रवादीतून त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याच्यावर चलबिचल सुरू असताना उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्र्यांसोबत देखील भाजपच्या व्यासपीठावर गेलेले होते आणि त्यांनी वेगळे राजकीय संकेत देखील दिलेले होते। आणि आता पुन्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। निश्चितच विवेक, खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी।